टाळ मृदंगाच्या गजरात व सद्गुरू लक्ष्मण स्वामी महाराज यांचा नाम जप करीत पांढुर्ली येथे गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक वातावरणात बाबाजींच्या पालखीचा सोहळा झाला। यानिमित्त महामंडलेश्वर विद्या वाचस्पती डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांनी साधू संतांचे जीवनात महत्त्व विशद केले। समाधी संस्थानचे अध्यक्ष व बाबाजींचे उत्तराधिकारी स्वामी भैरवानंद गिरीजी महाराज यांनी शिवनामामुळे तसेच भक्ती मार्गाचा महिमा प्रवचनात सांगितला। विंचूर दळवी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। गुरुपौर्णिमेनिमित्त आज पांढुर्ली, विंचूर दळवी व घोरवड येथे पालखी मिरवणूक व गुरुपूजन व प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम धार्मिक वातावरणात झाले। पांढुर्ली येथील समाधी मंदिरात सद्गुरू स्वामी लक्ष्मण गिरीजी महाराज यांच्या समाधीस्थळी देवबाप्पा वडजिरे गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत नियमित पूजापाठ व नित्य नियमाची आरती, सकाळी 8 वाजता बाबाजींच्या पालखीची टाळ मृदंगाच्या निनादात व बाबाजींचा नामजप करत गावातून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर चरण पादुका पूजन व मूर्ती अभिषेक बाबाजींचे उत्तराधिकारी स्वामी भैरवानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमास बाबाजींचा शिष्य व पंचक्रोशीतील भाविकांनी समाधी मंदिर स्थळी दर्शन घेतले। त्यानंतर महाआरती व महाप्रसाद वाटण्यात आला। विंचूर दळवी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। या केंद्राला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने दिंडोरी प्रणीत गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले। पहाटे 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुरुपूजन सोहळा, सकाळी 11:30 वाजता श्री स्वामीचा सामुदायिक सहस्त्रधारा महाअभिषेक, दुपारी 1ला महाचंडी याग सोहळा पार पडला। भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी शाहीर रोशन भिसे व कलाकारांनी भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली। पंचक्रोशीतील भाविक व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले। घोरवड येथील श्री प्रयागराज तीर्थक्षेत्र येथे गुरुपौर्णिमेनिमित्त योगीराज गुरुवर्य बुधनाथजी महाराज यांच्या समाधीस्थळी अभिषेक व गुरुपूजनाचा धार्मिक कार्यक्रम झाला। या निमित्ताने पालखी सोहळा गावातून काढण्यात आला। यानंतर भाविकांना प्रसाद वाटण्यात येईल। कार्यक्रमासाठी ग्रामस्थ सेवेकरी व शिष्टमंडळींनी परिश्रम घेतले। सर्वात मोठा आहे हे ध्यानात ठेवा। सद्गुरू देव मोठा नाही, हे पुरावे रामदास सद्गुरू देव मोठा असं वाटे तो करंटा सुटला वैभवाचा पाटा सामर्थ्य सद्गुरू सामर्थ्य अधिक जेथे आठती ब्रह्माधिक अल्पबुद्धी मानवी रंक तयाशी कळेना। म्हणून बाबा सद्गुरू खूप मोठा आहे आणि सद्गुरूची सेवा ही साधकाचं जीवन। म्हणून आम्ही शरीरच त्याला घेतलं, कारण म्हणून आम्ही सुखी ज्याने व्हावे त्याने जगत व्हावे, अज्ञानी लावावे सर्व आकाश। म्हणून शून्य साक्षात्कार समजावा, मुक्ताबाई सांगती शून्य साक्षात्कार समजावा वेद ओंकाराच्या नावा। इतके तारुण शांतीधरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा माऊलीला उपदेश करते मुक्ताबाई। शून्य याचा अर्थ काय हा कळून घ्या मुक्ताबाईच्या भाषेत। शून्य जोपर्यंत आपलं मन शून्य, कोणतेही विचार येणार नाही। शून्य म्हणजे जिथे हवाच नसते, कोणताही संकल्प त्याच्यात नाही, त्याला शून्य म्हणतात। शून्य साक्षात्कार समजावा वेद ओंकाराच्या नावा। किती सुंदर मुक्ताबाईचं वर्णन आहे गुरुविषयी, माऊलीविषयी। माऊलीला उपदेश करते साधी मुक्ताबाई। म्हणून कोणी शून्यावर मन आणण्याचा प्रयत्न करा। ज्या टायमात आपण ध्यान धारणा साधना करतो त्या टायमात आपल्या मनात विचार विकार येऊ देऊ नका। 5च मिनिटं करा ध्यान, पण असं करा ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, नमो शिवाय, ओम नमो शिवाय। नाशिक स्टार न्यूज साठी वाल्मिक शिरसाट।